प्रोग्राम आपण सुरू केलेला होता. म्हणजे धरमपेठ आर्ट धरमपेठ मुंडले कॉलेजशी श्री बिंदाणी सिटी कॉलेजनी एक जो MOU केलेला आहे डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफीनी, त्या अंतर्गत स्टुडंट एक्सचेंज आणि फॅकल्टी एक्सचेंज एक प्रोग्राम आहे, ज्या अंतर्गत आपण एक आठवड्याचा स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम BA 4th सेमच्या विद्यार्थ्यांकरिता आजपासून आपण सुरू करतोय. ओके. यात दिनांक 13 मे पासून तर 18 मे पर्यंत जवळपास 6 दिवस म्हणजे एक आठवडा तब्बल विद्यार्थ्यांचा जो काही 4th सेमचा जो काही सिलेबस आहे त्याच्याशी रिलेटेड आपण ऑनलाईन क्लासेस या अर्थाने आपण त्याला सुरू करतोय, ज्यात मुलांचं एक रिव्हिजन पण होईल आणि विद्यार्थ्यांचा जो काही सिलेबस आहे RTMNU म्हणजे नागपूर विद्यापीठाची संलग्नित, तो पूर्णच्या पूर्ण एक रिवाइज करण्याचा आमचा एक मानस होता. आणि त्या अनुषंगाने या दोन कॉलेजेसनी एक कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम सुरू करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा आज पहिला दिवस आहे, ज्यात वर्षा जपे मॅडम एक आहे, डॉक्टर वर्षा नितीन जपे, या धरमपेठ आर्ट अँड कॉमर्स कॉलेजला तत्वज्ञानाच्या HOD म्हणून आहे. नुकतीच त्यांना आज यावर्षी PhD अवॉर्ड झालेली आहे, त्यामुळे सगळ्यात पहिले मी मॅडमला धन्यवाद देतो. आज कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो. मॅडमनी आमचं आदरातिथ्य स्वीकारलं, त्याकरिता डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी श्री बिंधाणी सिटी कॉलेज यातर्फे मॅडमचं सगळ्यात पहिले पुनश्च मॅडमचं स्वागत करतोय. या अंतर्गत आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे ते माननीय आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे. काही कारणवश ते सध्या आता जॉईन नाही होऊ शकतात, त्यांची एक मीटिंग सुरू आहे, तर थोड्या वेळात ते जॉईन होईल. ठीक आहे. तर मानस आपला असा आहे की रोज आपण एक 11 ते 12 आपण 1 तासाच्या या प्रोग्राम मध्ये, स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये आपण एक टॉपिक आपण इथे कव्हर करणार आहे, ज्याच्या याच्यात आज पहिलं युनिट जे आहे इंट्रोडक्शन टू वेस्टर्न फिलॉसॉफी. ठीक आहे. या संदर्भात जपे मॅडम आपल्याला उद्बोधन करणार आहे. तरी मी मॅडमला अशी विनंती करतो आहे, त्यांचा टॉपिक आहे इंट्रोडक्शन, डेफिनेशन, मीनिंग अँड हिस्टोरिकल जिनिओलॉजी ऑफ फिलॉसॉफी, ग्रीक, मिडेवल अँड मॉडर्न एज, म्हणजे जे 3 एज आपले इथे आपण जे दाखवतोय त्याची, आणि याचा जो पहिला जो काही टॉपिक आहे तो मॅडमनी आता इथे प्रेझेंट करावा. मी मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या वक्तव्याला सुरुवात करावी. धन्यवाद सर. PPT शेअर करू शकता मॅडम. हो, दिसते. दिसते. ओके. यस, मोठं झालेलं दिसतं. जस्ट मिनिट. नमस्कार. सर्वप्रथम SB सिटी कॉलेज यांनी मला या 1 वीक स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये आमंत्रित केले, त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानते. आणि असेच कार्यक्रम SB सिटी आणि RSM DSSC म्हणजे RS म्हणले धरमपेठ कला आणि वाणिज्य महाविद्यालय आम्ही सतत घेत राहू, असा आम्ही एक प्रयत्नही करत राहू, अशी एक ग्वाही या निमित्ताने देते. आजचा आपला जो टॉपिक किंवा ज्याच्यावर आपण पूर्ण वेळ बोलणार आहोत ते आहे इंट्रोडक्शन टू वेस्टर्न फिलॉसॉफी. आता ह्याच्यात कोणते कोणते पॉइंट आपल्याला कव्हर करायचे, आपला सिलेबस विचारात घेता इंट्रोडक्शन टू वेस्टर्न फिलॉसॉफी या पेपरमध्ये सगळ्यात पहिले जे 3 एका युनिटमध्ये मुद्दे आहेत ते आहेत त्याचा परिचय, व्याख्या, अर्थ,
ऐतिहासिक वंशावली म्हणजे कसं कसं ते वाढत गेलेलं आहे आणि त्यात ग्रीक, मध्ययुगीन आणि आधुनिक जो कालखंड आहे त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता सगळ्यात पहिले मी एक थोडीशी पार्श्वभूमी या संदर्भात बोलेन, ती अशी की भारतीय म्हणा किंवा पाश्चात्य म्हणा, तत्वज्ञान हा शब्द म्हणा, या सगळ्यांचा विचार होणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपण तत्वज्ञान या शब्दाचा विचार करतो तेव्हा त्याची व्याख्या करताना किंवा त्या शब्दाचा इंग्रजीमधला अर्थ जर आपण विचारात घेतला तर त्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फिलॉसॉफी असं म्हटलं जातं. आता फिलॉसॉफी हा शब्द फिलॉसॉफिया या ग्रीक शब्दापासून आलेला आहे आणि मुळात याचा अर्थ जो आहे तो आहे लव्ह ऑफ विजडम, म्हणजे प्रेम. कशाबद्दलचं? ज्ञानासंबंधीचं प्रेम हे या ठिकाणी महत्वाचं मानलं जातं. म्हणजे तत्वज्ञानाची जी सुरुवात आहे ती ज्ञानाच्या कुतूहलातून, ज्ञानाविषयी असलेल्या प्रेमातून झालेली आपल्याला दिसून येते. आता दोन पुन्हा शब्द आहेत, एक तत्वज्ञान आहे आणि एक फिलॉसॉफी आहे. खरं तर तत्वज्ञानाचा अगदी तंतोतंत अर्थ फिलॉसॉफी हा होत नाही. दोन मध्ये सूक्ष्म असा भेद आहे, पण असं असलं तरी काही अंशाने यात आपल्याला साम्य आहे असं म्हणता येईल. तत्वज्ञान हा जो शब्द आहे तो तत् या शब्दापासून बनलाय आणि तत्चा अर्थ काय होतो? ते, जे काही आहे ते. मग ते सगळं आलं. त्या सगळ्यांचा विचार तत्वज्ञानात केला जातो. थोडासा तिथे दर्शन, दृश्यते या अर्थाने सुद्धा, म्हणजे मी हे जे भारतीय दृष्टिकोनातून जो विचार केला जातो आहे त्या संदर्भात इथे रेफरन्स देते आहे. पाश्चात्य जेव्हा आपण म्हणतो त्यात या ठिकाणी प्रमुख व्युत्पत्ती अर्थ जर विचारात घेतला तर फिलॉसॉफिया या शब्दातून निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आता या तत्वज्ञानाच्या अनेक व्याख्या आपल्याला दिसून येतात, पण तत्पूर्वी नेमकं तत्वज्ञान म्हणजे काय, ते कसं सुरू झालं असेल, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय असेल, हे मुद्दे महत्वाचे ठरतात. आता तत्वज्ञान म्हणताना असं कोणाला वाटेल, मी पहिलेच आता शब्द सांगितला कुतूहल. आता जेव्हा मनुष्य या पृथ्वी तलावर आला तेव्हा त्याच्या मनामध्ये अनेक गोष्टींविषयी प्रश्न होते. अनेक गोष्टींविषयी प्रश्न होते म्हणजे काय? मुळात पहिला प्रश्न, मी कोण आहे? मी कुठून आलो? मी इथे का राहतोय? हा दगड आहे म्हणजे नेमकं काय आहे? वनस्पती काय करतात माझ्यासाठी? या वनस्पतींना नेमकं मी कशासाठी वापरायचंय? याचा वापर काय आहे? किंवा मी जेवणार कसं आहे? सगळ्यात पहिली तर भूक. भूक म्हणजे मी जर जेवण केलंच नाही तर जिवंत राहण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे सगळ्यात पहिलं तर मी जिवंत कसा राहणार आहे? का राहायचंय मला? अशा अनेक प्रश्न माणसासमोर त्यावेळी कुतूहलाच्या रूपामध्ये होते. मग हळूहळू हळू त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. सगळ्यात पहिली तर आपल्या ज्या प्राथमिक गरजा असतात त्या भागवण्यासाठी, आजच्या प्राथमिक गरजा निराळ्या पण मूलभूत गरजा ज्याला आपण म्हणू, अन्न आणि पाणी, या दोन गोष्टी आपल्यासाठी कशा मिळवता येतील याचा विचार प्रमुख तिथे झाला. मग तो झाल्यानंतर मग हळूहळू विचारांची दिशा सुरू झाली की जे विचार त्याला पडायला लागले की पाऊस का येतो, पाणी का आहे, वगैरे. मग या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि मग त्यातून हळूहळू करत तत्वज्ञान विकसित होत गेलेलं आपल्याला दिसतं. हे तत्वज्ञान केवळ तत्वज्ञानात किंवा पाश्चात्य देशांमध्ये किंवा भारतीय देशांमध्ये विकसित होत नव्हतं, तर सगळ्या पृथ्वी तलावर कुठे ना कुठे या रूपातले विचार सतत मांडले जायला सुरुवात झाली. आणि मग हे मंथन जेव्हा वाढत गेलं तेव्हा त्याला एक लेखी रूप प्राप्त झालं. सुसंबद्ध पद्धतीने याची मांडणी झाली आणि आपल्या समोर तत्वज्ञान म्हणून काहीतरी यायला सुरुवात झाली.
आपण जो आज विचार करणार आहोत तो केवळ पाश्चात्य तत्वज्ञानाचा विचार करणार आहोत, कारण आपला सिलेबस या वेळेचा पाश्चात्य तत्वज्ञानाशी संबंधित आहे. आता या तत्वज्ञानाची जशी एक व्युत्पत्ती अर्थाने असलेली व्याख्या होती, तशा अनेक तत्वज्ञांनी तत्वज्ञानाच्या अनेक व्याख्या दिलेल्या आपल्याला दिसून येतात. पण मुख्यत्वे 2-3 व्याख्यांचा रेफरन्स मी या ठिकाणी देणार आहे. सगळ्यात पहिलं, तत्वज्ञान हा सर्व विश्वाचा, जीवनाचा साकल्याने किंवा समग्रतेने विचार करणारा विषय आहे. जीवनाचे कुठलेही क्षेत्र या अभ्यासाला वर्ज्य नाही. आता जेव्हा मी असं म्हणते तेव्हा त्याचा मागचं रिझन असं आहे की तत्वज्ञान हे सगळ्या गोष्टी, बघा आपण जेव्हा सोशॉलॉजीचा अभ्यास करतो ना, तेव्हा फक्त समाजाशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्यांचाच केवळ विचार केला जातो. अर्थशास्त्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा केवळ अर्थाशी संबंधित विचार तिथे विचारात घेतले जातात. त्याचप्रमाणे जेव्हा आपण राजकीय क्षेत्रांचा विचार करतो तेव्हा राज्यशास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. पण असं तत्वज्ञानाच्या बाबतीत होत नाही. तत्वज्ञानाला कुठलेच विषय हे दूर राहू शकत नाही. यात भौतिकशास्त्राचा सुद्धा विचार होतो, यात रसायनशास्त्राचा सुद्धा विचार होतो. अनेक गोष्टी कुठल्याही विषयाशी संबंधित असो त्या सगळ्यांचा विचार तत्वज्ञानात केला जातो. म्हणूनच कदाचित त्याला आई, तत्वज्ञानाला इतर विषयांची आई असं म्हटलं जातं. म्हणजे या तत्वज्ञानातून वेगवेगळे विषय निर्माण होत गेले, पण मूळ जे होतं ते तत्वज्ञान हेच होतं. त्यामुळे सगळ्या विषयांचा किंवा सगळ्या जे आपण विषय या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांचा विचार तत्वज्ञानात होतो. दुसरी व्याख्या जी मी विचारात घेतली आहे ती आहे सॉक्रेटिस. कारण पाश्चात्य तत्वज्ञान म्हटलं की सॉक्रेटिसला सोडता येणार नाही. सॉक्रेटिस, एरिस्टॉटल, प्लेटो हे आपल्याला विचारात घेतलेच पाहिजे. त्यामुळे आपण या ठिकाणी सॉक्रेटिसने मांडलेल्या व्याख्येचा विचार करणार आहोत. या ठिकाणी तर्कसंगत चौकशी आणि आत्मपरीक्षणाद्वारे शहाणपण शोध अशी तत्वज्ञानाची व्याख्या सॉक्रेटिस यांनी केलेली आपल्याला दिसून येते. आता तर्कसंगत चौकशी, तर्कसंगत म्हणजे काय मुळात, तर जी काही बघा एक सामान्य चौकशी असते. सामान्य चौकशी म्हणजे कशी, तू कशी आहेस, मी कशी आहे, याच्या बाजूला कोण राहतं, ही सामान्य चौकशी झाली. पण जेव्हा तर्कसंगत म्हणजे ह्याच्यातून दुसरं काहीतरी काढायचंय, दुसऱ्यातून तिसरं काहीतरी काढायचंय, अशी जेव्हा माहिती किंवा चौकशी केली जाते तेव्हा त्या चौकशीचं स्वरूप हे निश्चित भिन्न असतं. आणि आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःचं परीक्षण करायचं. मी जसं आता अनेक प्रश्न म्हटले होते बघा, की मी का आहे या विश्वात, माझं स्थान काय आहे, किंवा मी माणसांशी चांगलं का वागलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नांचा जेव्हा मी विचार करते किंवा त्याचा शोध घेते तेव्हा ते म्हणजे काय असतं, तत्वज्ञान असतं, असा सोक्रेटिस आपल्याला सांगताना दिसतो. यानंतर त्याचा शिष्य प्लेटो हा या ठिकाणी काय सांगतो, तत्वज्ञान म्हणजे सत्याचा शोध. कोणता शोध आहे हा, सत्याचा. म्हणजे खरं काय आहे, जे मला वाटतं ते खरं आहे की यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणजे खरं आहे, याचा शोध दृश्यमान जगाच्या अधोरेखित असणाऱ्या शाश्वत आणि अपरिवर्तनीय स्वरूपाचा किंवा कल्पनांचा शोध म्हणजे तत्वज्ञान, असा प्लेटो आपल्याला म्हणताना दिसतो. आता म्हणजे काय, सगळे शब्द बघितले की आपल्याला असं वाटतं खूप काहीतरी जड सांगतोय का काय, पण तसा नाही. सत्याचा शोध म्हणजे मी आता म्हटलं की खरं काय आहे कुठल्याही बाबतीतलं असू देत, मी जेव्हा एखाद्या वाक्यासंबंधी बोलते ते खरं काय आहे हे शोधणं, हे तत्वज्ञानाचं काम आहे. तसंच मला जे विश्व दिसत आहे या विश्वामध्ये शाश्वत, शाश्वत याचा अर्थ काय होतो, जे चिरंतन टिकून राहतं, म्हणजे कधीही नष्ट न होणारं, याला म्हणतात शाश्वत. मग या जगामध्ये शाश्वत अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टिकून राहतात,
ज्या कुठेही जात नाहीत, त्याचा विचार कशात केला जातो? तत्वज्ञानामध्ये केला जातो. मग ते ईश्वर स्वरूप असू शकेल, द्रव्य स्वरूप असू शकेल, विविध रूप आहेत. आपण पुढे जाऊन घेणार आहेत. प्रत्येक तत्वज्ञानी कशा कशा पद्धतीने याची उत्तरं दिली आहेत ती. अपरिवर्तनीय, परिवर्तन याचा काय अर्थ होतो? बदल. तर बदल न होऊ देणारं, बदल न होऊ देणारं, टिकून राहणारं असं कोणतं तत्व आहे का? याचाही विचार तत्वज्ञानात केला जातो. आणि या सगळ्यांचा विचार म्हणजे तत्वज्ञान असं प्लेटो आपल्याला सांगताना दिसतो. त्यानंतर येतो तो म्हणजे एरिस्टॉटल. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही थोडं बहुत आता शिकलेले आहात, की एरिस्टॉटल हा लॉजिकचा प्रणेता आहे ना. तर्कशास्त्राचा त्यांनी मुख्य काम, मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. या तत्ववेत्यांनी काय म्हटलेलं आहे? प्रथम तत्वाचे विज्ञान, म्हणजे प्रथम तत्व म्हणजे पहिलं तत्व, ज्यातून या विश्वाची उत्पत्ती झाली, आपली उत्पत्ती झाली, ते कुठलं तत्व असेल? आणि ज्ञानाचे सर्वोच्च स्वरूप, ज्ञानाचं सर्वोच्च स्वरूप म्हणजे हे अल्टिमेट ज्ञान आहे, याच्या नंतर काही नाही, अशा पद्धतीचा अभ्यास ज्यात केला जातो त्याला तत्वज्ञान असं म्हटलं जातं. अशी व्याख्या एरिस्टॉटलने केलेली आपल्याला दिसून येते. तत्वज्ञानाच्या भिन्न भिन्न आणि खूप व्याख्या आहेत, पण या खूप व्याख्या आपण न घेता मुख्यत्वे आपण या ठिकाणी या 3 तत्ववेत्यांच्या व्याख्या घेतलेल्या आपल्याला दिसतात. यानंतर आपण त्याचं इंट्रोडक्शन म्हणजेच परिचय काय, कसं आहे याचा विचार करणार आहोत. आता ग्रीक तुम्हाला देश माहिती आहे, या देशामध्ये निर्माण झालेले जे काही प्राचीन ग्रीक भाषेत मांडलेलं तत्वज्ञान आहे त्याला ग्रीक तत्वज्ञान असं म्हटलं जातं. बघा, 3 शब्द वेगवेगळे मी म्हणते, त्याच्याकडे लक्ष द्या. पहिलं मी म्हणते ग्रीक तत्वज्ञान, ठीक आहे. ग्रीक देशात जे कुठलं मांडलं गेलं त्याला म्हणायचं ग्रीक तत्वज्ञान. मग पाश्चात्य देशात निर्माण झालेलं, आता पाश्चात्य देशात म्हणत असताना इंग्लिश भाषेत मांडलेलं तत्वज्ञान हे पाश्चात्य तत्वज्ञान आहे. पण पुन्हा लक्षात ठेवा, फक्त इंग्लिश मध्येच मांडलं गेलेलं तत्वज्ञान हे पाश्चात्य तत्वज्ञान नाही. कारण उरलेले युरोपियन जे देश होते त्यांच्यात फ्रेंच, जर्मन या भाषेतून सुद्धा तत्वज्ञान मांडलं गेलं, त्याचाही समावेश पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये होतो. म्हणजे काय? तर ग्रीक, पाश्चात्य, युरोपियन हे सगळे मिळून जे तयार होतं त्याला पाश्चात्य तत्वज्ञान असं म्हटलं जातं. आता या ग्रीक तत्वज्ञानाचा स्रोत कोणता किंवा उगम कोणता? तर या ठिकाणी पाश्चात्य तत्वज्ञानाची जी सुरुवात झाली आहे ती ग्रीक तत्वज्ञानातून झालेली आपल्याला दिसून येते. आता स्थूल मानाने जर याची पण ना खूप तुम्हाला 2-3 मुख्य तत्वज्ञांनी विभागणी केलेली दिसून येईल. कालखंड परत्वे त्यांनी आपापले मत मांडलेलं आहे, पण कुशमन जो आहे त्याचं मत सगळ्याच ठिकाणी विचारात घेतलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी कुशमनचं जे मत आहे ते मांडलेलं आहे. आता हा जो कुशमन आहे यांनी प्राचीन तत्वज्ञान जे आहे ते ख्रिस्तपूर्व 625 ते ख्रिस्तोत्तर 476 हा कालखंड याचा आपल्याला सांगितलेला दिसून येतो. आणि हा जो कालखंड आहे हा जवळजवळ किती वर्ष आहे? 1000 वर्ष. किती वर्ष आहे? 1000 वर्ष. आता हे ख्रिस्तपूर्व आणि ख्रिस्तोत्तर मला वाटतं हे कळत असावं, त्यामुळे मी हे इथे एक्सप्लेन करत नाही. यानंतर मध्ययुगीन तत्वज्ञान येतं. हे तत्वज्ञान जे आहे हे 476 इसवी सन 476 पासून ते 1453 मध्ये येतं. म्हणजे हा जो कालखंड आहे हाही जवळजवळ 1000 वर्षाचा जवळजवळ आपल्याला दिसून येतो. नंतर जे येतं
ते येतं अर्वाचीन तत्वज्ञान. हे 1453 पासून सुरू झालं आणि आजतागायत ते चालूच आहे. त्यामुळे साधारण 550 वर्ष हाही कालावधी झालेला आपल्याला दिसून येतो. आता हे जे 3 कालखंड मी तुम्हाला सांगितले, या 3ही कालखंडाची आपापली अशी काही वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात पहिलं जे प्राचीन कालखंड आहे, तो यात वस्तुनिष्ठ विचार झालेले आपल्याला दिसून येतात. आता वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ असे 2 शब्द तुम्हाला या स्लाइडवर दिसतील. आता वस्तुनिष्ठ म्हणजे काय आणि व्यक्तिनिष्ठ म्हणजे काय? तर वस्तुनिष्ठ याचा अर्थ जे एखाद्या वस्तूचं वर्णन किंवा ती वस्तू जशी एका व्यक्तीला दिसतेय ती तशीच सगळ्या व्यक्तींना दिसणार आणि ते त्या वस्तूचं स्वरूप असेल. ठीक आहे, म्हणजे वस्तूचं स्वरूप हे मला जसं दिसेल तसंच तुम्हाला सुद्धा दिसेल, त्यात बदल होणार नाही. व्यक्तिपरत्वे ती वस्तू भिन्न दिसणार नाही. जसं आपण म्हणतो अनेक अशा गोष्टी असतात की जसं आपली मूल्य ही जर विचारात घेतली तर मला जे सत्य वाटतं ते उद्या तुम्हाला सत्य वाटणार नाही असं आपण म्हणणार नाही. तर सत्य सत्य असतं है ना. तसंच आपण याला त्याला जोडू शकणार नाही कारण ही नैतिक संकल्पना आहे. पण जनरल कुठलीही वस्तू जर आपण घेतली तर तिचं एकसारखं स्वरूप जेव्हा प्रत्येकाला दिसतं तेव्हा त्याला वस्तुनिष्ठ असं म्हटलं जातं. वस्तूच्या अनुषंगाने त्याचा विचार होतो. व्यक्तिनिष्ठ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते व्यक्तीच्या अनुषंगाने, म्हणजे व्यक्तिनिष्ठ म्हणजे व्यक्तिपरत्वे ते बदलू शकतं. एखादा टेबल आहे, टेबलच्या समोरून तुम्ही बसलेले आहात तर तुम्हाला टेबलाचं जे रूप दिसेल ते तो तुमच्यासाठी टेबल असेल. मी मागच्या बाजूने जर टेबल बघत असेल तर माझ्यासाठी टेबलचं रूप ते जे मागून मला दिसतंय ते असेल. म्हणजे वस्तू एकच आहे, टेबलच आहे, पण दोघांसाठी त्याचं होणारं ज्ञान हे भिन्न आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ अशा 2 गोष्टी आपल्या विचारात आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आता प्राचीन कालखंडात जर विचार केला तर वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरा कालखंड जो आहे तो आहे मध्ययुगीन खंड. आता हा जो आहे हा पारंपरिक आहे. पारंपरिक म्हणजे टिपिकल पद्धतीने इथे विचार झालेला आहे. मी याचं डिटेल विवरण पुढे आपण जाऊ तेव्हा देणारच. नंतर तिसरा जो आहे तो आहे आधुनिक खंड. हा व्यक्तिनिष्ठ, म्हणजे इथे व्यक्तीला महत्व देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे विचारांची जी प्रगती आहे ती वस्तुनिष्ठाकडून कुठे आलेली आहे, व्यक्तीकडे आली आहे. म्हणजे कुठेतरी आधी फक्त बाहेर असणाऱ्या भौतिक गोष्टींवर तत्वज्ञ केंद्रित होता आणि मग तो हळूहळू करत स्वतःचा विचार करायला आपल्याला लागलेला दिसून येतो. हा मध्ययुगीन कालखंड आहे ना, हा दोहोंनाही जोडतोय. तो वस्तूलाही घेतोय आणि व्यक्तीलाही जोडतोय. ही परिस्थिती या 3 कालखंडांच्या बाबतीत आपल्याला दिसून येते. आता आपण एक एक जे कालखंड आहेत त्यांची काय काय वैशिष्ट्ये आहेत ती इथे बघणार आहोत. प्राचीन कालखंडाचं जर वैशिष्ट्य आपण विचारात घेतलं तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ते वस्तुनिष्ठता किंवा वास्तविकता हे या कालखंडांची वैशिष्ट्ये आहेत. आता याचा अर्थ काय, तर प्राचीन तत्वचिंतक या विश्वाकडे एक अखंड अस्तित्व म्हणून पाहतो. म्हणजे जे काही विश्व आहे ते निरंतर चालत आलेलं आहे आणि पुढेही चालेल असा विचार त्यांच्या मनात निश्चित आहे. याचबरोबर त्याच्या दृष्टिकोनातून सर्व वस्तू बाह्य विश्वात असतात आणि त्यांच्यामधील परस्पर संबंध समजण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजे माझ्या मनात नाही आहे तर मनाच्या बाहेर त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणजे गुलाबाच्या फुलाची मी केवळ कल्पना नाही करत आहे, तर गुलाबाचं फूल हे बाहेर विश्वात आहे
हे या कालखंडात मान्य झालेलं आपल्याला दिसतंय. त्याचं स्वतंत्र अस्तित्व इथे मान्य झालेलं आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामध्ये निसर्ग सत्ता हाच किंवा सत्तत्व ज्याला आपण म्हणतो रियालिटी आहे. माणसं देव या निसर्गरूप वास्तव भाग आहेत. माणसाचं मन मानसिक प्रक्रिया याही या विश्वाच्या संपूर्ण योजनेचा भाग होत. म्हणजे विश्वामध्ये केवळ भौतिक वस्तूच नाही आहे, तर भौतिक वस्तूंबरोबर मन मनाशी संबंधित क्रिया याही गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता त्यानुसार म्हणजेच कशानुसार, जेव्हा आपण त्याच्यानुसार मानव हा ज्ञाता आणि या अर्थाने ज्ञेय पदार्थाच्या व जगताच्या विरोधी असा कोणी नसून ज्ञाता व ज्ञेय हे दोन्ही एकाच विश्वाचे व सत्तेचे भाग होत. आता याचा अर्थ काय म्हणायचा आहे, तर या ठिकाणी आपल्याला मानवाचं स्वतंत्र अस्तित्व या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर ज्ञेय पदार्थ आणि ज्ञाता हे दोन्हीही इथे स्वीकारलेले आहे. म्हणजेच काय आहे बघा, मानव वेगळा नाही आहे. तीन गोष्टी असतात, ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान. आता ज्ञाता हा जो शब्द आहे, ज्ञाता म्हणजे ज्याला ज्ञान होत आहे तो. ज्ञेय याचा अर्थ काय होतो, ज्याचं ज्ञान होत आहे तो. आता ज्याचं ज्ञान होत आहे तो म्हणजे काय, माझ्या समोर समजा मोबाईल आहे, तर मोबाईल हे झाली ज्ञेय वस्तू. कोणाला ज्ञान होत आहे त्याच्या संबंधी, मला होत आहे, म्हणजे मी झाले ज्ञाता. आणि मोबाईल संबंधी जे काही मला होत आहे ते म्हणजे ज्ञान. या पद्धतीने ही त्रिपुटी तिन्ही पद्धती तिन्ही गोष्टी त्यांनी स्वीकारलेल्या आपल्याला दिसून येतात. प्राचीन तत्वज्ञानात भाससृष्टी साररूप सत्ता यात सुद्धा भेद केलेला आहे. म्हणजे काय, भाससृष्टी म्हणजे मला वाटतंय, आहे की नाही माहिती नाही, अशी सृष्टी. आणि कॉमन म्हणजे जसं गोत्व झालं. गोत्व म्हणजे काय, 100 गायींमध्ये किंवा त्यापेक्षा एकूण 1 गायीमध्ये जे तत्व असू शकतं ते म्हणजे गोत्व. आता ह्याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा जो कालखंड आहे तो पुन्हा प्राचीन याचाच आहे आणि आपण त्याचा या ठिकाणी विचार करतोय. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे ग्रीक तत्वज्ञान. आता हा जो ग्रीक तत्वज्ञान आहे हे मी तुम्हाला आता आधीच ऑलरेडी सांगितलं की ख्रिस्तपूर्व 625 ते ख्रिस्तोत्तर 476 हा कालखंड त्याचा आहे. आता ह्याच्यामध्ये 3 गोष्टी किंवा 3 भाग पुन्हा आपल्याला विचारात घेतलेले दिसून येतात. एक, सगळ्यात पहिलं ग्रीक तत्वज्ञानात विश्वशास्त्र विषयक तत्वज्ञान असं याला म्हटलं जातं. आता कॉस्मोलॉजिकल असा याला इंग्रजी शब्द आहे. हा कालखंड बघा पर्शियन युद्धापर्यंतचा आहे. यात काय झालेलं आहे, यात महत्वाचं म्हणजे ग्रीकांचं विश्वशास्त्राविषयीचं चिंतन. विश्वशास्त्र म्हणजे काय, की विश्वाची उत्पत्ती कशातून झाली, एक पदार्थ होता का 2 पदार्थ होते, जडद्रव्य एक होतं का 2 होतं की अनेक होते, या सगळ्या पद्धतींचा विचार हा विश्वशास्त्राच्या संदर्भात, म्हणजेच नेमकं कशातून विश्वाची उत्पत्ती झाली याचा विचार, किंवा जे सतत बदलत आहे, बदलत असून देखील काही स्थिर यामागे असलं पाहिजे का,
याचा विचार हा विश्वशास्त्र विषयक तत्वज्ञानात केलेला आपल्याला दिसून येतो. आता मी जेव्हा असं म्हणाले की बदल सतत होत असतानाही काहीतरी टिकून राहतं. आता ही मुळात कन्सेप्ट अशी आहे, मी जसं एक उदाहरण देते बघा, त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या घरी अनेकदा तुम्ही बघत असाल झाडावर आदल्या दिवशी छोटीशी कळी असते, ती दुसऱ्या दिवशीपर्यंत रात्रीपर्यंत बऱ्यापैकी मोठी झालेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडीशी कळीचं फुलात रूपांतर झालेलं असतं. हळूहळू हळूहळू करत दिवसभरामध्ये ते फूल पूर्ण उगवतं आणि शेवटी ते फूल गळूनही पडतं. तरी आपण काय म्हणतो, काल जे फूल आलं होतं ना तेच आहे. आता काल जे फूल आलं होतं या शब्दातून आपण त्याच्या कुठला तरी असा घटक दर्शवतो जो निरंतर त्याच्या सोबत चालत आलेला आहे. त्याचं रूपांतर तर क्षणाक्षणाला होत होतं, त्याच्यात बदल तर सतत होत होता. कळी होती, कळीतून फूल, फुलातून अजून पुढे असं सततच होत गेलेलं होतं. असं असून देखील आपण जेव्हा असं म्हणतो की तेच हे फूल, तर हे टिकून राहणारं कुठलं तरी तत्व द्रव्य असतं का, याचा विचार या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. तसंच या कालखंडामध्ये राजकीय परिस्थिती आणि धार्मिक रहस्य यांचा सुद्धा, कारण तिथे सुद्धा विशिष्ट धर्माचा एक प्रभाव होता आणि मग त्यांनी म्हटलेली गोष्ट खरी आहे की नाही असा विचार कुठेतरी येत होता. मग त्याचंही चिंतन या कालात केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर दुसरा त्याचा भाग आहे तो म्हणजे मानव विज्ञानात्मक तत्वज्ञान. आता मानव विज्ञानात्मक तत्वज्ञान जे आहे याच्यामध्ये हा जो कालखंड आहे ना, हा तुम्हाला ऑलरेडी तिथे लिहिलाय मी, ख्रिस्तपूर्व 480 ते सॉक्रेटिसच्या मृत्यूपर्यंतचा. हा पर्शियन युद्धात विजय मिळाल्यानंतर जी सामाजिक आंदोलनं सुरू झाली तिथून सुरू झालेला आणि मग सॉक्रेटिसचा पूर्ण मृत्यूपर्यंतचा हा कालखंड आहे. याचं मूळ केंद्र जे होतं ते एथेन्स होतं. हे कोणतं? एथेन्स होतं, हे लक्षात ठेवा. या कालात प्रचंड बौद्धिक चिंतन झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मुळात सॉक्रेटिसचा मृत्यू हा शब्द म्हटल्यावरच तुमच्या लक्षात आलं असेल की या कालखंडामध्ये महत्वाचे तीन म्हणजेच सॉक्रेटिस, एरिस्टॉटल आणि प्लेटो हे तिघेही तत्वज्ञ त्या ठिकाणी होते की ज्यांनी व्यवस्थित मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. याला मानव विज्ञानाचं युग असं देखील म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की या ठिकाणी तत्वचिंतनाचा जो विषय होता तो भौतिक गोष्टींच्या ऐवजी मानवावर शिफ्ट झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे केवळ विश्वाची उत्पत्ती कशी, विश्वाची उत्पत्ती कशी, एकच द्रव्य दोनच द्रव्य इथे न थांबता त्याच्या पुढे गेलेला दिसतोय आणि मानवावर तो केंद्रित झालेला काळ आपल्याला दिसून येतो. यानंतर तिसरा जो त्याचा भाग आहे बघा, मी ग्रीक याचे 3 भाग केले, तुमच्या लक्षात तुम्हाला आले असतील. त्यामुळे हा तिसरा आहे तो प्रणाली प्रधान तत्वज्ञान आहे. आता हे प्रणाली प्रधान तत्वज्ञान म्हणजे काय, तर इथे सिस्टमॅटिकली मांडणी आपल्याला झालेली दिसून येते. त्याला प्रणाली प्रधान युग असाही शब्द, म्हणजे सिस्टमॅटिक मांडणीच यावेळी झालेली होती की ज्या पद्धतीने पुढे हळूहळू ज्याला तत्वज्ञानाचं रूप दिसायला लागलेलं आपल्याला दिसून येतं. या कालखंडामध्ये डेमोक्रिटस, प्लेटो, एरिस्टॉटल हे सगळे मोठे मोठे तत्वज्ञ झाले ज्यांनी आपले विचार व्यवस्थित पद्धतीने मांडलेले आपल्याला दिसून येतात. आता हा जो कालखंड आहे, पहिला भाग आपण जो केला होता, आता याच्यात दुसरा भाग आहे तो आहे हेलेनिक रोमन तत्वज्ञान. ठीक आहे. आता ग्रीकच्याच याच्यात आपण घेतलेलं आहे. हा प्राचीन मध्ये 2 भाग केलेले आहेत, एक ग्रीक आणि एक हेलेनिक रोमन. ग्रीकचे 3 भाग, हेलेनिकचे 2 भाग. हा जो कालखंड आहे हा 322 ते 476, हे बघा
कालखंड लक्षात ठेवले नाहीत तरीही चालतील. लक्षात ठेवणं उत्तम, नाही लक्षात राहिले तरी चालतील, पण कुठून कुठपर्यंतचा कुणाचा कालखंड आहे ऍटलिस्ट तो आपल्याला माहीत असायला हवा, जेणेकरून आपल्याला त्या संबंधी माहिती लक्षात राहील. आता याच्यामध्ये एक भाग आहे तो आहे नीतीप्रधान तत्वज्ञान. आता नीतीप्रधान तत्वज्ञान या शब्दातूनच तुमच्या लक्षात आलं असेल की इथे तुम्हाला मी पहिलेच सांगितलं माणसावर ते लोक केंद्रित झाले. माणसावर केंद्रित झाल्याबरोबर काय झालं की माणसाने कसं वागायला पाहिजे प्रश्न निर्माण झाले. ऑटोमॅटिकली काय झालं, नीती संबंधी विचार लोकांच्या मनात यायला लागले. मी दुसऱ्यांच्या हातातला घास ओढून घेतला पाहिजे का हा प्रश्न पडायला लागला. मग ते वागणं माझं योग्य आहे का अयोग्य आहे असे प्रश्न पडायला लागले आणि इथून याला सुरुवात झाली. त्यानंतरचा जो आहे तो आहे धार्मिक तत्वज्ञान. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं कुठलाही देश असो, कुठलाही भौगोलिक खंड असो, प्रत्येकाच्या ठिकाणी आपापले एक धर्म असतोच आणि त्या धर्मानुरूप वागावं अशी एक दिशा असते. त्यामुळे या दिशेच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न या कालखंडामध्ये विचारात घेतले गेले. आता दुसरा जो कालखंड आहे बघा, पहिला पाश्चात्यांचा प्राचीन कालखंड, दुसरा जो आहे तो आहे मध्ययुगीन तत्वज्ञान. आता हा जो कालखंड आहे हा ख्रिस्तोत्तर 476 ते 1453 हा कालावधी आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 3 भाग केलेले मी दिसून येत असतील तुम्हाला. एक आहे पूर्व मध्ययुगीन तत्वज्ञान जे प्राचीन रोमच्या अस्तापासून आधुनिक युरोपच्या प्रारंभापर्यंत आहे. दुसरा जो आहे तो संक्रमणकालीन मध्ययुगीन कालखंड आहे आणि तो आधुनिक युरोपच्या प्रारंभापासून धर्मयुद्धापर्यंतचा आहे. तिसरा जो आहे तो आहे अभिजात मध्ययुगीन, म्हणजे धर्मयुद्धापासून नवरोम किंवा कॉन्स्टँटिनोपलच्या अंतापर्यंत. आता हे जे 3 कालखंड आहेत यांची काय सांगितलं गेलं हे आपण इथे बघूया. आता या ठिकाणी या 3ही कालखंडांमध्ये आपण जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल यांचा सगळ्यांचा जोर जो होता ना 2 गोष्टी साधण्याचा होता. पहिली गोष्ट अशी की कशापासून विश्वाची उत्पत्ती झाली आणि त्यानंतर दुसरा जो कालखंड होता तो माणसाशी संबंधित होता. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा विचार या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जसं जडद्रव्यावर लक्ष आहे तसंच माणसावर सुद्धा लक्ष आहे. दोन्हींचा विचार या मध्ययुगीन तत्वज्ञानामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या दोघांचीही परिणती म्हणजे ज्या द्रव्याचा विचार होतोय तो म्हणा किंवा माणसाचा विचार होतोय तो म्हणा, या दोघांचाही विचार होऊन नवीन विचारधारा, नवीन तत्वज्ञान पुढे येऊ लागलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला अर्वाचीन तत्वज्ञानामध्ये भिन्न भिन्न विचार आलेले दिसून येतात. आता हे जे अर्वाचीन कालखंड आहे या अर्वाचीन कालखंडामध्ये पुन्हा त्याचे भाग मी या ठिकाणी मांडलेले आहेतच की पहिलं जो आहे नवीन जीवन कालखंड याला असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये विशेषत्वाने 2 भाग आहेत. एक आहे मानवतावादी तत्वज्ञान आणि एक आहे निसर्गवादी तत्वज्ञान. बघा आता पुन्हा कसा बदल झालेला आहे बघा. हा इथे निसर्गाचा विचार झालेला आहे, तिथेही निसर्गातल्याच गोष्टींचा विचार झालाय. कुठे? प्राचीन मध्ये. पण तिथे कुतूहल होता. तिथे कसा विचार होता की एकाच द्रव्यातून विश्वाची निर्मिती झाली का? थेलीस विचार करतो पाण्यातून सगळ्या द्रव्य विश्वाची निर्मिती आहे का वगैरे वगैरे. आपण हे बघू उद्या सर सांगणारच. पण इथे जेव्हा निसर्गाचा विचार होतोय तेव्हा निसर्गाच्या आपुलकीचा किंवा काही वेळेला माझ्यासाठी निर्माण केलेला हा निसर्ग आहे
या अँगलनी सुद्धा आपल्याला तत्वज्ञानात विचार झालेला दिसतो. मी इथे थोडंसं एक वेगळं मत असं मांडेल की हा विचार जो आहे ना निसर्गासंबंधीचा, की माझ्यासाठी निसर्ग आहे, हा विचार तुम्हाला भारतीय तत्वज्ञानात दिसणार नाही. निसर्गामध्ये आपण राहतो आणि त्याच्या सहकार्य करत करत आपल्याला पुढे जायचंय, हा विचार सदोदित तिथे राहिलेला आहे. इथे आधीचा एक कालखंड असा आहे की जो मानवावर इतका कॉन्सन्ट्रेट झाला की निसर्ग हा त्याच्या उपभोगाची वस्तू आहे, असंही काहीस या काही कालखंडामध्ये आणलेलं आपल्याला दिसून येतं. तत्वज्ञानच मांडलेलं आहे, पण बघा मी सगळे अँगल्स वेगवेगळे तुम्हाला सांगितले की कुठे कसा त्याचा विचार झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा जो आहे तो आहे प्रबोधन कालखंड. आता हा जो आहे ना हा कांट पर्यंत येऊन पोहोचतो, आणि कांटचं नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेलच. तर मुळात हा नीतीच्या संदर्भात इतका मोठा लेसन आपल्याला सांगतो की व्यक्तीने कसं वागलं पाहिजे, व्यक्तीचं स्थान कुठे आहे, कसं आहे, त्याच्या भूमिका काय आहेत, कर्तव्याची भूमिका त्याची कशी असली पाहिजे, विविध प्रश्न आणि ते नैतिकतेशी संबंधित, आणि त्याच्यातून त्यांनी जे प्रबोधन केलेलं आहे ते या संपूर्ण कालखंडाचा भाग आहे. म्हणजे या संपूर्ण कालखंडामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काही असेल तर व्यक्तीवर कॉन्सन्ट्रेशन, पण तिच्या वागण्यावर इथे आपल्याला लक्ष दिलेलं दिसून येतं. यानंतर जे आहे ते आहे जर्मन चिद्वाद. तो जो आहे हा अर्बाचीन मध्येच हाही कालखंड येतो, आणि हा कांटकृत मीमांसेपासून तर कुठपर्यंत येतो, हेगेलच्या मृत्यूपर्यंत. हा जो कालखंड आहे हेगेल पर्यंत आपल्याला आलेला दिसून येतो. आणि नंतरचा शेवटचा जो कालखंड आहे तो आहे वैकासिक तत्वज्ञान. आता वैकासिक म्हणजे काय, इव्होल्युशन, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो क्रांती है ना, ती क्रांतीचा किंवा एक प्रगतीचा हा जो कालखंड आहे तो आतापर्यंत आपल्याला दिसतो आहे. आणि ह्यात तत्वज्ञानाची विविध रूप आपल्याला बघायला मिळतात, आणि त्यामध्ये मग सगळ्याच गोष्टी आल्या. कारण जिथे एकतत्वापासून विश्वाची निर्मिती झाली आहे की दोन तत्वापासून चार तत्वापासून, इथे जिथे माणूस सुरुवात करत होता त्याच्याऐवजी तत्वज्ञानाचं कार्यच इथे बदलून गेलेलं होतं. तर इथपर्यंत आपल्याला पुढे दिसतं की ही व्यर्थ बडबड आहे, त्याच्यावर बडबड करण्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट व्हा, भाषेवर कॉन्सन्ट्रेट व्हा, तर्कावर कॉन्सन्ट्रेट व्हा. या पद्धतीचे विचार आपल्याला पुढे मांडलेले दिसून येतात. त्यामुळे या प्रगतीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की सुरुवात कुठून झाली तर कुतूहलातून झाली. मग कुतूहल कशाच्या संदर्भात होतं, सगळ्या विश्वासंबंधी होतं, व्यक्ती संबंधी होतं. मग मी कसा आलो हा जसा विचार होता तसंच विश्व कसं आलं, याची उत्पत्ती कुठून झाली, इथून सुरुवात होत 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 मग हा विकास इथपर्यंत पोचला की आपण आपली भाषा झाली, सौंदर्य झालं, तर्क झालं, ज्ञान झालं, यांच्या सिद्धांतांना मांडून त्यांच्या चिकित्सांपर्यंत आपण आलेलं दिसून येतो. आता जो कालखंड किंवा आता जे चालू आहे त्याच्यावर कुठेतरी इथिक्स मध्ये जोर दिला जातोय, आणि त्या इथिक्स मध्येही अप्लाइड एथिक्स, की कुठल्या पद्धतीने वागणं खऱ्या अर्थाने योग्य आहे याच्यावर कुठेतरी जास्त मंथन. कारण ज्याला आपण काथ्याकूट म्हणतो, नुसता काथ्याकूट करत बसून जर काहीच आपल्याला मिळणार नसेल तर मग आपण ते का करायचं, हा विचार या ठिकाणी येतो. आणि म्हणून मग कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते इथे बदलतं आणि या सगळ्यांवर आलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर जो आपण विचार करतो आहे तो आहे की हे जे कालखंड मी तुम्हाला सगळे सांगितले यामध्ये अनेक तत्वज्ञ आपल्याला दिसून येतात. आता हे जे तत्वज्ञ आहेत ना, तुम्हाला सर उद्या सगळ्यांची नावं, बऱ्यापैकी तत्वज्ञांची नावं उद्या सर घेणारच आहेत. जसं
तुम्हाला या ठिकाणी परमनॅडिस, हिरॅक्लिटस ही सगळी नावं तुम्हाला दिसणार आहेत. ही सगळी जी ग्रीक तत्ववेत्ते यांनी जी मांडणी केलेली आहे, ती मांडणी करताना मुख्यत्वे तुम्हाला आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे द्रव्यावर कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजेच भौतिक द्रव्यावर यांचं कॉन्सन्ट्रेशन झालेलं तुम्हाला दिसून येतं. त्यामुळे ते कसं कसं आणि कोणी कोणी पुढे कसं मांडत केलं ते तुम्हाला सर 2 लेक्चर्स मध्ये समजावतील. आणि मी नंतर जे चौथं पुन्हा माझं लेक्चर आहे त्याच्यामध्ये कारण जी संकल्पना आहे तिचा विचार आपण तिथे करणार आहोत. कारण कारण कार्य संबंध हा सुद्धा तत्वज्ञानाचा एक मोठा भाग आहे, ज्याचा विचार सगळ्यांनीच केलाय. म्हणजे मुख्य नियमांमधला तो नियम असल्यामुळे सर्व तत्ववेत्ते याच्या संबंधी विचार करतात आणि त्या संबंधी प्रत्येकांची मतं कशी कशी बदलत गेलेली आहे तोही प्रवाह महत्वाचा आपल्याला ठरतो. आता इथे मला असं वाटतं आपण थांबूया आणि कोणाला जर काही या संदर्भात प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. धन्यवाद मॅडम. जवळपास मला काही विद्यार्थी मला दिसत आहे. विद्यार्थ्यांना हो, काही प्रश्न असेल तर ते विचारू शकताय. या ठिकाणी ही जी पीपीटी आहे ना, या पीपीटी म्हणजे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल तर तुमच्या लक्षात येईल की जवळपास तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला मटेरियल इथे दिसतंय ते तुम्ही वापरू शकता. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे विशेषत्वाने आहे, जेही विद्यार्थी इथे जॉईन झालेले आहेत. मॅडम तुम्ही शेअरिंग स्टॉप करून द्या तर मग मी इकडनं शेअरिंग करतो. ओके. धन्यवाद मॅडम. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मगाशी मॅडमचा परिचय मुद्दामून दिलेला नव्हता. मी म्हटलं की आता विद्यार्थ्यांना आता कळावं की नेमकं काय भूमिका आहे. मी फक्त मॅडमशी मगाशी बोलताना मी फक्त एवढंच बोललो की मॅडमची पीएचडी आत्ताच रिसेंटली झालेली आहे. ठीक आहे. मॅडमचा या कॉलेजचं जवळपास 12 ते 13 वर्ष आय थिंक झालेले आहे. मॅडम या अध्यापनाच्या म्हणजे तिथे परमनंट झाले आहे. म्हणजे अध्यापनाचा तर मॅडमचा जो अनुभव आहे तो जवळपास 20 ते 22 वर्ष जुना आहे. तत्वज्ञानाचे गाडे अभ्यासक म्हणूनही आपण म्हणू शकतो. मॅडम पाठ्य मंडळावर पण आहे. बरोबर ना मॅडम? बरोबर बरोबर. ओके. त्या व्यतिरिक्त बोर्ड ऑफ स्टडीजच्या मॅडम मेंबर आहे आणि आमच्याशी जुळलेले आहे आणि कोलॅबरेटिव्हली मॅडम भरपूर कार्यक्रम घेत असतात. आत्ताच मॅडमने मागच्या महिन्यात पण एक कार्यक्रम घेतला होता प्रोफेशनल एथिक्सच्या संदर्भात. तर अशा डायनॅमिक पर्सनॅलिटी आज आपल्याला लाभलेल्या होत्या. मी धन्यवाद देतोय मॅडमला की मॅडमनी कमी वेळात आजचा जो पहिला इंट्रोडक्टरी टॉपिक आहे तो खूप छान पद्धतीने आपल्याला समजून दिला. होप सो मुलांना हा समजलेला असावा. आपली भूमिका सगळ्यात महत्वाची ही होती की असिंक्रोनस माध्यमाने म्हणा म्हणजे सिंक्रोनस आणि असिंक्रोनस की विद्यार्थी जर इथे जॉईन होत नसेल तर काही हरकत नाही, कारण की आता त्याचे परीक्षेचे दिवस जवळ आलेले आहेत. तरी आपण हा विचार करतोय की त्यांनी 24 तासात जेव्हाही त्याला वेळ मिळेल तेव्हा ही रेकॉर्डिंग त्यांनी बघावी आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी घेऊन घ्यावी. आम्ही विद्यार्थ्यांना या संदर्भातले नोट्स पण प्रोव्हाइड करतोय. मी मॅडमला पण अशी विनंती करेन की ही पीपीटी जर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच जर शेअर करत नक्कीच असेल तर नक्की. फारच चांगलं होईल. काहीच सगळं आपण विद्यार्थ्यांसाठीच करतोय. तर नक्की. हे बोलून आजचं मी सेशन इथे थांबवतोय. आणि महत्वाचं म्हणजे उद्याच्या तासाला उद्या आपलं जे सेशन राहणार आहे ते आपण 11 वाजता सुरू करणार आहे. ठीक आहे. हो. आणि 11 ते 12 उद्या माझं सेशन आहे. 2 दिवस माझं राहणार आहे, 2 दिवस मॅडमचं आणि 2 दिवस आणखी तिसरे जे काही आपले टीचर्स आहेत त्यांचं राहणार आहे. तर मी आज काही कारणास्तव आमचे प्राचार्य काय ते जॉईन होऊ शकले नाही, पण त्यांनी या कार्यक्रमाला आणि या उपक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहे. त्याच पद्धतीने धरमपेठचे पण जे प्राचार्य आहेत त्यांनी पण याला शुभेच्छा दिलेल्या आहे. आणि या चांगल्या शुभेच्छांनी आपण आजचा पहिला दिवस इथे संपवतोय. मी रेकॉर्डिंग एंड करतोय.
उद्या आज याच वेळेला म्हणजे जवळपास आज 12 काही कारणास्तव उद्यापासून आपण 11 वाजताच हे घेऊ. 11 वाजता ठीक आहे, उद्यापासून आपण 11ला इथे 11ला जॉईन. बरोबर सुरू करूया. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.